जसं की आपण 10व्या अमेंडमेंट मध्ये बघितले की कसे दादर नगर हवेलीला भारतीय संघराज्यात समाविष्ट करून घेतले. आता गोवा आणि दमण दीवचे इंटिग्रेशन कसे झाले ते बघूयात. दमण दीव हा प्रदेश पूर्वी गुजरातच्या राजाच्या सत्तेखाली होता. मुघलांच्या आक्रमणापासून वाचण्यासाठी त्यांनी पोर्तुगीजांची मदत घेतली आणि दमण व दीवच्या सेफ्टीची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. पण पोर्तुगीजांनी काय केले तर आपले वर्चस्व दमण दीववर प्रस्थापित केले आणि गोवा तर त्यांची आधीपासूनच वसाहत होती. जवळजवळ 400 वर्ष पोर्तुगीजांचा ताबा या प्रदेशांवर होता. 1962 ला काय झाले आता ते बघूया. तर आता गोव्याच्या लोकांनाही वाटायला लागलं की दादर नगर हवेलीचे लोक भारतात सामील होऊ शकतात, तर आपण का नाही. त्यावेळी तिथेही पोर्तुगीजांचीच सत्ता होती. जर बघायला गेलं तर गोवा हा ट्रेडिशनली अनेक वर्षांपासून भारताचाच एक भाग होता. गोव्याच्या लोकांनी भारतात सामील होण्याची डिमांड केली. त्यानुसार भारताने ऑपरेशन विजय 1961 मध्ये करून पोर्तुगीज आर्मीला तिथून जाण्यास भाग पाडले व 12th अमेंडमेंट 1962 नुसार गोवा आणि दमण दीवचा समावेश भारतात करण्यात आला. पुढील काळात गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यात आला. रिसेंटली दादर नगर हवेली व दमण दीव यांचे एकत्रीकरण केले असून एकच केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आला आहे.